सर्वप्रथम मी अर्थ कॅपिटल्सच्या मार्फत आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आपण सर्व समविचारी इथं एकत्र संवाद साधायचा प्रयत्न करतोय। समविचारी एवढ्यासाठी की आम्हालाही त्या गुंतवणुकीच्या बद्दल आपल्याशी चर्चा करायची किंवा संवाद साधायचा आहे आणि आपल्यालाही तो ऐकायचा आहे। तर आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो 5 मुद्द्यांच्या मार्फत करणार आहोत। सर्वप्रथम मी ते मुद्दे आपणास सांगतो। आपल्याला सर्वांना गुंतवणूक करायची असते, परंतु ती गुंतवणूक कुठे करायची हा प्रश्न आपल्याला सर्वांना पडलेला असतो। मग त्या माध्यमातून आपण ते 5 मुद्दे बघणार आहोत। सर्वात पहिला जो मुद्दा आहे तो आपण गुंतवणूक कुठे करायची त्यासाठी काही कंपन्यांची माहिती घेणार आहोत। त्यासाठी आज आपण जी कंपनी निवडली आहे ती आहे बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड। त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे आपला, त्याच्यामध्ये आपण त्या कंपनीची जी काही प्रस्तावना आहे ती थोडीशी समजून घेणार आहोत। त्याचबरोबर त्याचा इतिहास काय आहे तो समजून घेणार आहोत। त्यानंतर कंपनीची कामगिरी जी आहे ती आपण बघणार आहोत। त्यानंतर आपण त्या कंपनीचा शेअर खरेदी कशा पद्धतीने करायचा, कुठल्या प्राइसला करायचा ते माहिती करून घेणार आहोत। तर सर्वप्रथम मी पहिला मुद्दा तुमच्याशी संवाद साधायला सुरुवात करतो। सर्वप्रथम कुठलीही कंपनी ज्यावेळेस सुरू होत असते त्यावेळेस तिच्याकडे तेवढी मोठी रक्कम नसते की ती सर्व कंपनी उभी राहील। त्यासाठी आपणच सर्व म्हणजे आपण जे स्टेक होल्डर्स असतो, म्हणजे वैयक्तिक गुंतवणूकदार, तेच त्या कंपनीला मदत करत असतो आणि त्या भाग भांडवलांच्या माध्यमातून ती कंपनी उभी राहत असते। म्हणजे एवढी आपली महत्त्वाची जबाबदारी असते। तर आता पुढचा जो मुद्दा आहे आपला तो म्हणजे त्या कंपनीची प्रस्तावना। आज आपण बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीचा थोडासा इतिहास समजून घेऊ। याच्या नावातच हाऊसिंग हा शब्द आहे। याचा अर्थ ही जी कंपनी आहे ही हाऊसिंगसाठी तसंच कमर्शियल जागा खरेदी करण्यासाठी कर्ज पुरवठा प्रदान करत असते। ती कर्ज पुरवठा कुणाला प्रदान करते तर व्यक्तींना पुरवठा करत असते। तसंच काही सहकारी संस्था असतात त्यांना सुद्धा कर्ज पुरवठा करत असते। अशी ही थोडक्यात या कंपनीची कार्यप्रणाली आहे। त्यानंतर आपण आता कंपनीची जी कामगिरी आहे ती बघणार आहोत। मागील 3 वर्षामध्ये कंपनी जी आहे ती 500 कोटींनी तिची वाढ होत आहे। उदाहरण घ्यायचं झालं तर 2022 साली तिची जी वाढ होती ती 710 कोटी होती। त्यानंतर 2023 साली तिची 1258 कोटी झालेली आहे आणि 2024 साली ती 1731 कोटी एवढी झालेली आहे। त्याचबरोबर कंपनीचे जे प्रमोटर्स आहेत त्यांचा जो शेअर होल्डिंग आहे तो 89.6% एवढा आहे आणि जे रिटेलर्स आहेत त्यांची जी टक्केवारी आहे ती 6.8% एवढी आहे। आता ही झाली कंपनीची कामगिरी। त्याचबरोबर आपण आता शेअर खरेदी करायच्या निर्णयापर्यंत येण्यासाठी आपण ही सर्व ती कामगिरी बघत आहोत। तर त्याच्यात हे बघता येईल आपल्याला प्रमोटरचा शेअर होल्डिंग आणि कंपनीची 3 वर्षात झालेली वाढ बघता आपण तिचा जो शेअर खरेदी करायला काहीही हरकत नाहीये आणि तिचा जो शेअर खरेदी करण्याची जी योग्य प्राइस आहे ती आहे 140 ते 160च्या रेंजमध्ये। 140 ते 160च्या रेंजमध्ये आपण खरेदी केल्यास ते आपल्यासाठी उत्तम संधी असू शकेल। तर मला पूर्ण खात्री आहे की आजचा जो मार्गदर्शनपर किंवा माहितीपर जो व्हिडिओ किंवा आपण जो संवाद साधलेला आहे त्याच्या मार्फत आपल्याला नक्कीच मार्गदर्शन मिळालं असेल अशी मी आशा बाळगतो। आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या कंपन्यांची माहिती घ्यायला आवडेल किंवा तुम्हाला कुठल्या कंपन्या त्यांची माहिती घेणं तुम्हाला गरजेचं वाटतंय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। धन्यवाद।